एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 16 मधील प्रलंबित विकास कामांसाठी नागरिकांनी आज मनपा मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। टाकळी जुना सायखेडा रोड ते जेल रोड जोडणारा 18 मीटर डीपी रस्ता तसेच नंदिनी गोदावरी संगम पूल उभारण्याची मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरले। आंदोलनाची दखल घेत महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली। लवकरच या कामांचा कुंभमेळा प्रकल्प किंवा महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात समावेश करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी लिंबू पाणी घेऊन लाक्षणिक उपोषण स्थगित केलं। या आंदोलनात नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे तसेच नगरसेविका आशा तडवी, ज्योती जोंधळे आणि पूजा नवले यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राजीव गांधी भवनच्या मुख्यालयाला समोर उपोषण करीत आहोत आणि खूप वाईट वाटतं की प्रशासनाला या ठिकाणी आम्हाला उपोषण करायला प्रशासनाने आम्हाला भाग पाडलेला आहे। ज्या श्रेयस्थ कुंभमेळ्याची चर्चा अख्ख्या देशभरात आहे आणि संपूर्ण नाशिककर सुद्धा त्याच्यामध्ये सज्ज आहे आणि दुर्दैवाने महापालिका प्रशासन किंवा कुंभमेळा प्रशासन ज्या ठिकाणी श्रेयस्थ होणार आहे त्या ठिकाणचे रस्ते करत नाहीये। संगम नदीचा जो ब्रिज आहे तो करत नाहीये। आपण जर बघितलं येऊन तर तुम्हाला असं वाटेल की आपण महापालिका हद्दीत नाही, कुठेतरी लांब खेडेगावात आलेलो आहे का काय। त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, रस्ते नाही, पथदीप नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे। आणि म्हणून माझा प्रशासनावर स्पष्ट आरोप आहे की ज्या ठिकाणी ह्या अधिकाऱ्यांच्या जमिनी आहे सुला वाईन्सला तिकडचे कॉन्क्रीट रोड पकडले। कुंभमेळ्याच्या आयुक्तांना आम्ही भेटलो, ते म्हणे सोमेश्वरचा लोक गर्दी होऊ शकते आपण करतो। अरे त्र्यंबकेश्वरला लोक जातात, गंगेवर लोक शाहीस्थानाला येतात, तिथले काम करत नाहीये हे लोक आणि फक्त भ्रष्टाचार यांना करायचा आहे। केंद्राची राज्य शासनाची फसवणूक करण्याचं काम महापालिका प्रशासन करत आहे, कारण केंद्र आणि राज्यांनी एक चांगला निधी यांना दिलेला आहे आणि म्हणून ह्या निधीचा केवळ भ्रष्टाचार करण्याचं काम घाट प्रशासन करत आहे आणि म्हणून आम्ही उपोषण करत आहोत। जर हे काम श्रेयस्थाच्या धर्तीवर केले नाही तर शिवसेना स्टाईलनी या महापालिका प्रशासनाला आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार। चारही नगरसेवक आणि प्रशांत भाऊ दिवे हे आम्ही रस्त्याच्या आंदोलनासाठी आणि संगम ब्रिजच्या पुलासाठी इथं आंदोलन करत आहोत। याच्या आधीही आम्ही राहुल भाऊ दिवेंच्या नेतृत्वाखाली रस्त्या संदर्भात आंदोलन केलेलं आहे। तर तेव्हा सुद्धा आयुक्त मॅडम आमच्या प्रभागात आल्या होत्या आणि त्यांनी पाहणी केली होती, पण अस्तित्वात काम हे काहीही केलेलं नाही। आमचा जो टाकळीचा रस्ता आहे फेम सिग्नल पासून ते मिरची हॉटेल पर्यंत या भागामध्ये शाळा आहेत, 2 शाळा आहेत, दोघी बाजूला दलित वस्ती आहे आणि अशा वस्तीमधने अतिशय अवजड वाहनाने ट्रॅफिक जात असते आणि रस्त्याची कंडिशन तुम्ही जर बघितली तर ते रस्ते इथं अस्तित्वात आहेत की नाही अशा प्रकारचे रस्ते तिथं आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आतापर्यंत 9 निष्पाप लोकांचा जीव तिथे गेलेला आहे आणि असे असतानाही आम्ही अनेक वेळा पत्र दिले, अनेक वेळा आयुक्त मॅडमची भेट घेतली, तरीही प्रशासनाला जाग येत नाही। येत्या कुंभमेळ्यामध्ये आमचा प्रभाग हा कुंभमेळ्याच्या पासून 500 मीटरवर आहे आणि तरी सुद्धा आमच्या प्रभागात कोणतेही विकास कामं होत नाहीयेत। संगम ब्रिज सुद्धा दोघी बाजूला 30 मीटरचा रस्ता झालाय आणि ब्रिज हे रुंदीकरण आहे, अरुंद आहे आणि अशा अवस्थेमध्ये कुंभमेळ्याला जे लोक येतील बाहेरून तिथं काहीतरी हानी होण्याची शक्यता आहे। या दोघी गोष्टीसाठी आम्ही 5ही नगरसेवक इथं आंदोलन करत आहोत। जरी आम्ही सत्तेत असलो तरी आमच्या प्रभागामध्ये एक दलित प्रभाग म्हणून बघितलं जात नाही आहे असा आमचा सरळ आरोप आहे। आता त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करून जरी आमचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही करू का। आज आम्ही जे 1 नाही 2 नाही तर 5-5 नगरसेवक आज बैठे आंदोलनाला बसलेले आहोत। जर त्यांनी आमचे आंदोलनच मनावर नाही घेतलं तर आज आम्ही रास्ता आंदोलन करू, उभे काय म्हणता
तीव्र आंदोलन करू. हा तीव्र आंदोलन करून म्हणजे हा आमचा प्रभाग जो आहे तो वाईट टाकल्यासारखाच झाला. समर्थ रामदासां जे शिवाजी महाराजांचे गुरु होते समर्थ रामदास स्वामी त्यांचे जिथे पाऊल पडले त्या प्रभागाकडे जर दुर्लक्ष होत असेल तर असं कसा विभाग आहे हा की अतिशय दुर्लक्ष केलं जात आहे. लहान लहान मुलांना घेऊन लेडीज सकाळी सकाळी शाळेत जातात. म्हणजे त्यांचं अक्षरशः नाकी नऊ येतात की ट्रॅफिक बघावे की मुलाकडे लक्ष द्यावं. अवजड वाहने तिथून येतात. मी प्रशासनाला हे सांगू इच्छिते की 5-5 नगरसेवक बसून जर आज लक्ष नाही दिलं तर याच्या पुढचं रास्ता रोको आंदोलन खूप असं हे होईल की 24 तास आम्ही अहोरात्र बसू आंदोलन. धन्यवाद.